झालं ना. आधी मिक्स करायचं. झाली. धुवून पाणी घेतलं आता त्यात आणि उकळत ठेवायचं. उकळत ठेवणार. थोडस तेल टाकायचं का तर भांड्याला चीक लागू नये. जसं आपण फणस कापूनच असं वेगवेगळं होतं, मग नंतर कळेल तुला ते काय होतं. पाणी आणि तेल आहे. हा, आणि त्याच्यात उकळवायचं. उकळून झालंय. आता त्याचं पाणी काढणार. ही बघा कोलबी उकळली. ही कोलबी हा फणस उकळलेला तो घ्यायचा, म्हणजे तो मिक्सरला लावायचा. हा आपण मिक्सरला लावायचा. आता मिक्सरला लावणार. हे वाटून झालं. फणसाचं असं वाटून घ्यायचं. तेल टाकलं. लसूण आणि कांदा. लसूण कांदा चांगला भाजायचा. लालसर झाला की मसाला टाकायचा. लालसर झाला की मसाला टाकणार. कोकणी मालवणी मसाला तो टाकायचा. लाल तिखट टाकलं तरी चालेल. हळद. आता हळद. हळद ना, म्हणजे मिक्स करायचं आता थोडं. फणस बारीक केलेला फणस आता ते टाकायचं. मला असं वाटतं फणसाची थोडीशी भाजी साठी ठेवायला पाहिजे व्हेजवाल्यांसाठी. अशीच करतात ना पण? हीच प्रोसेस ना? हीच प्रोसेस. म्हणजे व्हेज ज्यांना खायचं असेल, नॉनव्हेज न खाता त्यांना ही अशी कोलबी, उकळलेली कोलबी. उकळलेली कोलबी टाकली. थोडस पाणी. वाटण. आता थोडस पाणी. थोडस मीठ टाकते. चवीपुरतं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. हो, झालं ना. त्याला काय म्हणणार? भाजी. कोलबी फणस. कोलबी टाकून फणसाची भाजी. कोलबी फणस भाजी ना? नाही, कोलबी टाकून फणसाची भाजी. कोलबी टाकून फणसाची भाजी. ही बघा झाली. आता ते शिजलं. वाफेने शिजल्यावर कोकम मिक्स करायचं आणि मग शिजू द्यायचं है ना. जरा बारीक गॅस करून शिजून द्यायचं. झाकण लावून ठेवणार. काजूचे गर सोलून धुवून ठेवलेले, पाण्यात घालून ठेवलेले है ना. ते आता टाकले. ते बघा झाली फणसाची भाजी.
अब हा पाव, याला पाव म्हणतात. अच्छा, असं असं काढायचं ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.